आळंदीमध्ये सुद्धा असाच प्रकार घडलाय। आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी सुद्धा पुण्यात माध्यमांवरच मुजोरी केली होती। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय सांगाल? माध्यम प्रतिनिधी मंदिरात कसे आले? समितीमध्ये विश्वस्तांनी सवाल केला आणि त्यावेळी काहीशी आरेरावी केल्याचा प्रकार समोर आला। काय नेमकं घडलं? नक्कीच जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या अवतीभोवती ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत। एक जो व्हिडिओ आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस माऊलींच्या दर्शनासाठी आले त्यावेळेस आपण भावार्थ देखणे नावाचे जे ट्रस्टी आहेत त्यांचा व्हिडिओ पाहतोय की मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना अक्षरशः मारल्याचा तो व्हिडिओ आहे। तर रात्रीचा एक व्हिडिओ आहे, माऊलींची पालखी जी आहे ती रात्री पुण्यात मुक्कामीला आलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि या भाविकांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते। त्यांच्यावर आरेरावी आणि मुजोरी करताना निरंजननाथ महाराज दिसून आलेले आहेत। खरं तर ते देखील संस्थांचे ट्रस्टी असल्याची माहिती समजते आणि मुख्यमंत्री माऊलींच्या दर्शनासाठी येणार आहेत असं समजल्यानंतर माध्यम प्रतिनिधी त्या ठिकाणी वृत्तांकन करण्यासाठी गेले होते आणि माध्यम प्रतिनिधी आतमध्ये आलेच कसे काय आणि त्यांची जर चिडचिड पाहिली तर जसं काय की सामान्य लोकांकडून असं विचारलं जाते की हे ट्रस्टी आहेत की या पालखीचे मालक आहेत, कारण की लोकांना देखील त्रास दिला जातोय, अधिकाऱ्यांना चिडचिड करून बोललं जातंय, नेमकं हे आहेत कोण अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातोय। कारण की आपण दोन व्हिडिओ पाहतोय, एका व्हिडिओत भावार्थ देखणे नावाचे जे ट्रस्टी आहेत ते थेट मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्याला हात उचलत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण निरंजननाथ महाराजांचा व्हिडिओ पाहतोय। अगदी ते अधिकारी जे आहेत ते त्यांचे घरी कामाला असल्यागत त्यांचा एकंदरीत आविर्भाव दिसतोय आणि माध्यम प्रतिनिधींना आत्ताच्या आत्ता बाहेर हाकला किंवा यांना आतच येऊन कशा प्रकारे दिलं अशा प्रकारचा हा त्यांची मुजोरी दिसून येते। आणि सामान्य माणसांमध्ये आता याचा चर्चा सुरू आहे की नक्की हे ट्रस्टी आहेत की हे या पालखीचे मालक आहेत, कारण की जे दर्शनाला लोक येत आहेत आपण सकाळपासून देखील पाहतोय त्यांच्याबरोबर देखील यांची वागणूक चांगली नाहीये अशा प्रकारचं सामान्य नागरिक देखील सांगतायत। त्यामुळे सर्व स्तरातून चीड आणि खेद व्यक्त केला जातोय की नेमकं हे चाललंय काय, हे ट्रस्टी आहेत की पालखीचे मालक आहेत। आपण दोन व्हिडिओ पाहतोय, दोन्ही व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना हे ट्रस्टी जे आहेत ते हीन वागणूक देत आहेत। एकामध्ये चिडचिड केली जाते, ओरडलं जाते, तर दुसऱ्यामध्ये थेट हात उचलला जातोय आणि ह्या ट्रस्टींकडून हा मुजोरपणा कायमच सुरू असल्याचं देखील लोकांकडून सांगितलं जातं। यांना आता आवर नेमकं घालणार कोण हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। मोहिनी, नक्कीच अजिंक्य, एकूणच अतिशय दुर्दैवी ही बाब म्हणावी लागेल आणि अशा प्रकारे घटना घडत असतील तर महाराष्ट्राचा इतिहास राहिलेला आहे। ही वारीची परंपरा, पालखी विसाव्याची परंपरा शांततेची शिस्तबद्ध पद्धतीची राहिलेली आतापर्यंत आणि अशा प्रकारच्या या घटना घडणं अतिशय दुर्दैवी आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण ही दोन महत्त्वाची दृश्य या ठिकाणी पाहतोय। ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त देखणे महाराज यांच्याकडून इथे चक्क मारहाण केली जाते। एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाला, सुरक्षा रक्षकाला अशा प्रकारे मारहाण केली जाते, तर सर्वसामान्य माणसांचं इथे काय होत असेल त्याचा अंदाज आपल्याला यातून येऊ शकतोय। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेल्या आहेत, पालखी स्थिरावलेली आहे। माऊलींच्या पालखी स्थिरावल्यानंतर जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। ह्या सर्व प्रकारामध्ये काही गोष्टी अनावधानाने झाल्या असतील, कदाचित जास्त वेगळ्या पद्धतीने त्या लोकांच्या समोर गेलेल्या असतील, बोलले असतील। जे काही झालं त्याचे आम्ही दिलगीर आहोत त्या प्रकरणाबद्दल आणि मी विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि पालखी सोहळा प्रमुख या नात्याने मी ती दिलगिरी व्यक्त करतोय।